नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। भीमा नदीची पाणी पातळी पंढरपूरमध्ये वाढली। भीमेच्या वाळवंटामधील पुंडलिक मंदिरासह इतर काही मंदिरांना पाण्याचा वेढा, तर नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरलं। कोल्हापूरच्या कासारी नदीच्या पुरामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। नदीनं रौद्ररूप धारण केल्यानं ड्रोन दृश्य। कोयना, वारणा आणि राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू। कृष्णा नदीच्या पुरामुळे नृसिंहवाडी दत्त मंदिर पाण्याखाली, भाविकांची गैरसोय। नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पुरामध्ये चांदोरी इथली मंदिरं बुडाली। चांदोरी ग्रामपंचायतीचा टँकर पुरामध्ये वाहून गेला। शेतामध्ये पुराचं पाणी शिरल्यानं पिकांचंही नुकसान। बेळगावमधील गोकाकमध्ये मुसळधार पावसामुळे पूर, 220 घरांमध्ये शिरलं पुराचं पाणी। 200 पूरग्रस्तांचं मदत केंद्रामध्ये स्थलांतर। पूरग्रस्तांना कायद्यानुसार कायमस्वरूपी मदत देणार, जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन। गडचिरोलीमधील कुरखेडामध्ये पुरामध्ये वाहून गेलेल्याला वाचवण्यात यश। गावकऱ्यांनी हरिदास बावनतळेला सुरक्षित बाहेर काढलं। पाण्याचा अंदाज न आल्यानं रस्ता ओलांडताना संबंधित व्यक्ती वाहून गेला। नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यामधल्या संपर्क तुटलेला सिरपल्ली आणि डोलारी गावात महसूल विभागाचं पथक बोटीच्या साह्यानं पोहोचलं। गरोदर महिलेला बोटीद्वारे केलं रेस्क्यू। गावातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी। सांगलीमध्ये कृष्णा नदीनं ओलांडली इशारा पातळी। कृष्णेची पाणी पातळी 42 फुटांवर। लोकांच्या घरातही शिरलं पाणी। प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। आतापर्यंत 150 नागरिकांचं स्थलांतर। नांदेडच्या मुखेडमध्ये 19 ऑगस्टच्या अतिवृष्टीमुळे कहर। हसनाळ आणि रावण गावासह 5 गावांना पुराच्या पाण्याचा वेढा। मुखेडच्या पूर परिस्थितीचं भयावह दृश्य समोर। जळगावच्या चाळीसगावमधील मन्नाड धरण ओव्हरफ्लो। धरणातून 800 पेक्षा जास्त क्युसेकनं विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मन्नाड धरण ओव्हरफ्लो झाल्यानं 22 गावांचा पिण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला। सोलापुरातील उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग। भीमा नदीपात्रामध्ये 41,600 क्युसेकनं विसर्ग। नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा। नाशिकमध्ये गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच। गंगापूर धरणातून 7,735 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। पाणी सोडल्यामुळे सोमेश्वर धबधबा प्रवाहित। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणाचे 8 वक्रकार दरवाजे उघडले। धरणाच्या 8 दरवाजांमधून 45,765 क्युसेकनं गोदावरी नदीपात्रामध्ये विसर्ग। गोदावरी नदीकाठासह नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। सांगलीकरांना काहीसा दिलासा। वारणा आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला। पावसाचा जोर कमी झाल्यानं विसर्ग कमी करण्यात आला। गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता, गोदावरी आणि इंद्रावती या 3 नद्या इशारा पातळीवर। इंद्रावती नदीचा पूर ओसरला, मात्र गोदावरी आणि प्राणहिता नदीचा पूर कायम। भामरागड तालुक्यामध्ये चौथ्यांदा पूरस्थिती निर्माण। गंगापूर आणि दारणा धरणातून आलेल्या पाण्याचा नाशिकच्या सायखेडामधून 28,000 क्युसेकनं गोदावरी नदीपात्रामध्ये प्रवाह। सायखेड्यामधील घरांना, स्मशानभूमीला पुराचा वेढा। प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नंदुरबारच्या प्रकाशा बॅरेजचे 27 पैकी 12 दरवाजे पूर्ण क्षमतेनं उघडले, तर सारंगखेडा बॅरेजचे 26 दरवाजांपैकी 10 दरवाजे उघडले। दोन्ही प्रकल्पातून तापी नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू। नांदूर मध्यमेश्वर धरणातून गोदावरीमध्ये 45,765 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। निफाड, सिन्नर तालुक्यामधील गोदावरी नदीवरील पुलावरून पाणी जाण्याची शक्यता। सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर मंदावला। कोयना धरणाचे दरवाजे 11 फुटांवर स्थिर। नदीकाठी पूरस्थिती कायम। बीडमधील मांजरा धरण 100% भरलं। धरणातून मांजरा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। मांजरा धरणातून लातूर, अंबाजोगाई, केज, कळंब, मुरुड, शिरढोण शहरांना पाणी पुरवठा। कल्याणमध्ये 1,000 पेक्षा जास्त घरांमध्ये पाणी शिरलं। कल्याण डोंबिवलीमध्ये हजारो रहिवाशांचे संसार उघड्यावर। सर्वात जास्त नुकसान ते टिटवाळा परिसरात। अकोल्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। सोयाबीन, कपाशी, तूर पिकं पाण्याखाली गेल्यानं सडली। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसामुळे 285 गावं बाधित। 50,000 हेक्टरच्या पेक्षा जास्त पिकांचं नुकसान, तर पुरामध्ये 2घांचा मृत्यू। जिल्हाधिकारी राहुल गुप्तांची माहिती। चंद्रपूरच्या नागभीडमधील सावंडी बगडे तलाव फुटला। तलाव फुटल्यानं हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली, तर धान पीक आणि मासेमारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। कंत्राटदारांवर कारवाई करावी, शेतकरी मच्छीमारांची मागणी। जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी। गुडघाभर पाण्यातून आमदार नारायण कुचेंनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली। सरसकट पंचनामे करा, आमदार नारायण कुचेंकडून तहसीलदारासह अधिकाऱ्यांना आदेश। पैनगंगा नदीच्या पुरानं रिसोडमधील मसला पेन ते पेनबोरी रस्ता खरडून गेला। रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पेन ते पेनबोरी गावांचा संपर्क तुटला। रस्त्यावरून शेती साहित्य नेण्यास अडचणी, त्यामुळे शेती पडीक पडण्याचा धोका।
गडचिरोलीमधील प्राणहिता गोदावरी आणि इंद्रावती नदी इशारा पातळीच्या वर. इंद्रावती नदीचा पूर ओसरला, मात्र गोदावरी प्राणहिता नद्यांचा पूर कायम. सिरोंचा आणि अहेरीमधील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. यवतमाळच्या झरी जामणी तालुक्यातील अहेर अल्ली रेल्वे भुयारी मार्गामध्ये पाणी साचलं. ग्रामस्थांचा ये जा करण्याचा मार्ग बंद. भुयारी मार्ग उंच करण्याची नागरिकांची मागणी. नाशिकच्या गोवर्धन ग्रामपंचायत बैठकीमध्ये राडा. ग्रामपंचायत सदस्यांमुळे तुंबळ हाणामारी. विषय मंजुरीवरून राडा झाल्याची माहिती. अलिबागवरून सुडकोलीकडे जाणाऱ्या बसमधील चालकाला मारहाण. वाहन भर रस्त्यामध्ये उभं केल्यानं वाद. चालकाला भर रस्त्यामध्ये मारहाण. एसटीमध्ये घुसून एका व्यक्तीकडून मारहाण. मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर रेवदंडा पोलिसात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये गृहपाठ न केल्यानं विद्यार्थ्याला मारहाण. वाळूच्या शाळेमधील धक्कादायक प्रकार. शिक्षकावर गुन्हा दाखल. परभणीच्या जिंतूर ग्रामीण रुग्णालयामध्ये पलंगावर कुत्रे बसल्याचं निदर्शनास. रुग्णालयाची सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याचा नागरिकांचा आरोप. धुळे शहरामधील रस्त्यांची दयनीय अवस्था. गणपती बाप्पाच्या मिरवणूक मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्डे बुजवण्याचे आदेश असतानाही अद्यापही खड्डे बुजवण्यात न आल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त. भंडारा तुमसर राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ. वाहन चालकांना खड्ड्यातून काढावी लागते वाट. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मवियाला मोठा धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल धानोरकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. अनिल धानोरकर काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर. अनिल धानोरकरांचा रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ओबीसी मंडळ यात्रा परभणीमध्ये दाखल. ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकरांकडून यात्रेचं नेतृत्व. आमदार सुहास कांदे सोलापूर जिल्ह्यामधल्या आश्रमशाळा संचालकांच्या विरोधात आक्रमक. आश्रमशाळेमधील अपुऱ्या सुविधांच्या संदर्भात सुहास कांदे आक्रमक. संस्थाचालक आश्रमशाळांमध्ये सुविधा पुरवत नसल्याचा कांदेंचा आरोप. अलिबागमध्ये चित्रलेखा पाटील आणि मानसी दळवींमध्ये खडाजंगी. चित्रलेखा पाटलांनी 50 कोकेनचा उल्लेख केल्यानं मानसी दळवींकडून धक्काबुक्की. शिवसेनेचं चित्रलेखा पाटलांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन, तर शेकापकडून मानसी दळवींच्या विरोधात आंदोलन. तुळजापूरमधील धनगर समाजाचा मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा. तुळजाभवानीची महाआरती करत धनगर समाजाकडून जरांगेंना पाठिंबा जाहीर. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं रास्ता रोको आंदोलन. शिवाजीनगर भुयारी मार्गासमोर आंदोलन. शिवाजीनगर भुयारी मार्ग चुकीच्या पद्धतीनं बनवल्याचा आरोप. नांदेडमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात संभाजी ब्रिगेडचं थाळीनाद आंदोलन. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. प्रति हेक्टर 50,000चं अनुदान द्या. यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन. आरोग्य सेविकांचं सोलापूरमध्ये बेमुदत धरणं आंदोलन. विविध मागण्यांसाठी आरोग्य सेविकांनी हे आंदोलन केलं. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सेविका कार्यरत. भंडारा जिल्ह्यामध्ये कंत्राटी आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. जिल्हा परिषदेसमोर कंत्राटी कर्मचारी अधिकाऱ्यांचं आंदोलन. आंदोलनामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा कोलमडली. संभाजी वायबसेंच्या विरोधात त्यांच्याच सख्या भावानं सुरू केलं आमरण उपोषण. जमिनीच्या वादातून संभाजी वायबसेंनी मारहाण केल्याचा रामहरी वायबसेंचा आरोप. बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर कारवाईच्या मागणीसाठी उपोषण सुरू. शेतकरी कर्जमाफीसाठी संभाजी ब्रिगेडचं सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हलगी बजाव आंदोलन. आंदोलनामध्ये संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी. अहिल्यानगरमध्ये जिल्हा हमाल पंचायतचं काम बंद आंदोलन. माथाडी कामगारांना आवक मालाच्या दरवाढीचा लाभ मिळत नसल्यामुळे आंदोलन. बाजार समिती व्यवस्थापनासोबतच्या चर्चेनंतर 5 दिवसांची मुदतवाढ देत आंदोलन मागे. पुण्याच्या जुन्नर बाजार समितीच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात मुख्य कार्यालयाला ठोकलं टाळं. तालुक्यामधील शेतकरी, महिला आणि सर्वपक्ष नेत्यांनी काढला निषेध मोर्चा. बीडच्या परळीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचारी एकीकरण समितीचं गेल्या 3 दिवसांपासून बेमुदत आंदोलन. मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करत आत्मदहनाचा इशारा. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या आदिती पारठेची नासा या अमेरिकन तळावर संस्थेला भेट देण्यासाठी निवड. 16,000 मुलांमधून 25 मुलांची निवड. 25 विद्यार्थ्यांमध्ये आदिती पाठरेची ही निवड. बिनखड्ड्यांचा रस्ता दाखवा आणि 5,000 रुपये घ्या. कल्याण डोंबिवलीमध्ये खड्ड्यांवरून काँग्रेस आक्रमक. काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षांनी आयोजित केली खड्डे दाखवा स्पर्धा. जळगावच्या 40गाव नगर परिषदेची 18 प्रभागांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर. प्रभाग रचनेमध्ये उलटफेर झाल्यामुळे प्रस्थापिना धक्का, तर इच्छुक उमेदवारांना देखील कसरत करावी लागणार. नागपुरात घरात शिरून चोरी केली. लॅपटॉप आणि 2 मोबाईल फोन केले लंपास. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. बीडच्या वडवणी न्यायालयामधील वकील VL चंदेल आत्महत्या प्रकरण. आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आम्हाला दाखवली नाही. त्या चिठ्ठीनुसार जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.
मयत वकील चंदेल यांच्या कुटुंबियांची मागणी.